अर्थशास्त्र म्हणजे काय? तर अर्थशास्त्र या विषयाच्या अनेक शास्त्रज्ञांनी, अनेक विचारवंतांनी, अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. तर एक अशी व्याख्या मी आपल्याला सांगणार आहे की अर्थशास्त्र म्हणजे अमर्याद साध्ये आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांच्या अभ्यासास अर्थशास्त्र असे म्हणतात. तर याचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल की अमर्याद साध्य म्हणजे माणसाचे उद्देश, माणसाची उद्दिष्टे, माणसाच्या गरजा, आणि साधने म्हणजे माणसाकडे जे उपलब्ध साधन संपत्ती आहे ते म्हणजे साधने. तर साधने मर्यादित आहे, साध्य अमर्यादित आहेत. म्हणजे माणसाच्या गरजा खूप आहेत, त्या मानाने माणसाकडे मर्यादित साधन संपत्ती आहे. तर यांचा मेळ घालत असताना म्हणजे आपल्या गरजाही पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्या मानाने आपल्याकडे जी साधन संपत्ती आहे ती पण आपल्याला योग्य प्रमाणात वापरल्या गेली पाहिजे. तर यामध्ये जो माणूस प्रयत्न करतो, या प्रयत्नांचा जो अभ्यास करते, त्या प्रयत्नांच्या अभ्यासाचं अर्थशास्त्र असे म्हटलं गेलेलं आहे.